देशातून पोलिओचे संपूर्ण उच्चाटन कायम राखण्यासाठी आणि प्रत्येक बालकाला पोलिओपासून संरक्षण मिळणे आवश्यक आहे। आज देशाची पोलिओमुक्त भारताकडे वाटचाल सुरू आहे। परंतु आसपासच्या देशांमध्ये पोलिओची जोखीम लक्षात घेता आज 28 जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली। पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक 5 वर्षाखालील बालकाला पोलिओ लसीचे 2 थेंब देणे अत्यंत आवश्यक आहे। कोणतेही बालक या लसीकरणापासून वंचित राहू नये असे आवाहन अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी केले। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानाअंतर्गत आज 28 जून रोजी संत गाडगेबाबा मंदिर लसीकरण केंद्रावर 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब पाजण्यात आले। या अभियानाचा शुभारंभ अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी पालकांची आपल्या बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी लगबग दिसून आली। तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम सुद्धा या राष्ट्रीय कार्यात मोठ्या जोमाने तैनात होती। लसीकरण अभियानाप्रसंगी मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष तोटे, PNH प्रतिभा थोरात, डॉक्टर स्वाती कोवे, MPW संतोष जोशी, आरोग्य सहायक हैदर अली, आरोग्य सेविका बकुला पायघन यांच्यासह मनपा शहरी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला।